हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला असून यावर्षीचा 350वा शिवराज्याभिषेक महोत्सव दुर्गराज रायगडावरती 5 आणि 6 जून रोजी होणार आहे। हा शिवराज्याभिषेक सोहळा देखणा व्हावा आणि जगभरामध्ये पोहोचवावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असून शिवराज्याभिषेक सोहळा समितीने याची पूर्ण तयारी केली आहे। या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने शिवभक्तांनी रायगडावरती यावं असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं 2007 पासून शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात झाला। मला आनंदाने सांगायचं आहे की 2007ला एक 2000 शिवभक्त आले होते शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी। मागच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 6 जूनला 5 लाख लोकांनी उपस्थिती लावली। 2023ला 350वा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात झाली आणि ह्या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक दिनची वर्षपूर्तता आहे आणि म्हणून 350वा शिवराज्याभिषेक सोहळा ह्या वर्षी जोमाने साजरा करण्यासाठी शिवराज्याभिषेक समितीने आणि सर्व शिवभक्तांनी ठरवलेलं आहे। या प्रसंगी मला सर्व शिवभक्तांचं मनापासून आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचं आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडला झाला आणि तो लोकोत्सव व्हावा, तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा यासाठी सगळ्या शिवभक्तांनी प्रयत्न केला, राज्याभिषेक समितीने प्रयत्न केला आणि म्हणूनच आपल्याला ह्या 18 वर्षात ज्या शिवराज्याभिषेक समितीने 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला, आपल्याला 2000 शिवभक्तांच्या वरून आज 5-5.25 लाख लोक शिवभक्त तिथे येतात। फार मोठं आव्हानात्मक काम आहे। शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं असेल, प्रशासनाच्या वतीनं असेल आणि या संयुक्तपणाने एक चांगल्या पद्धतीने एक राज्याभिषेक सोहळा हा देखणा व्हावा। राज्याभिषेक सोहळा हा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर जगभरात पोचावा या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि परत एकदा सगळ्या शिवभक्तांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने आनंदाने उत्साहाने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण यावं। मला पूर्ण कल्पना आहे ज्या पद्धतीने लोकांची सोय होण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हावे लागतात, पण अनेक प्रतिकूल परिस्थिती तिथं रायगडवर असताना अनेक लोकांना अनेक शिवभक्तांना एकदा वेगळ्या हलाखीच्या परिस्थितीतून सुद्धा केव्हा ती जावं लागतं, पण एक शिवभक्त ज्यावेळी तिथं येतो तो त्या तयारीच येतो की आपल्याला तिथली परिस्थिती किती प्रतिकूल हे कल्पना आहे तरीही शिवभक्त तिथं येतो। पण जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही म्हणजे शिवराज्याभिषेक समिती आणि प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडणा केलेली आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवभक्तांना परत एकदा आव्हान करू इच्छितो की आपण या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने यावं। माझं तर उलटं आणि आव्हान आहे की 5 जूनला मी सगळ्या शिवभक्तांच्या बरोबर चित्त दरवाजा, नाणे दरवाजाच्या माध्यमातून हे मी रायगड पदभ्रमंती करत असतो, दुर्गराज रायगड किल्ल्याची पदभ्रमंती करत असतो, तर आपण तिथंसुद्धा यावं अशी मी सर्वांना शिवभक्तांना विनंती करतो आणि थांबतो। यावेळेला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना राजकारण आणि शिवराज्याभिषेक हे मी एकत्र आणणार नाही। 4 जून माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, पण 5 आणि 6 जून हा शिवराज्याभिषेक सोहळा जास्त महत्त्वाचा असल्याचं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं। यावेळेला संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण जाहिराती संदर्भातही भाष्य केलंय। आम्ही आरक्षण दिलं म्हणण्यापेक्षा अजूनही ते आरक्षण न्यायालयामध्ये अडकलं आहे, त्यामुळे गरीब मराठा समाजाला न्याय कसा देणार आहात हे जाहिरातीमधून सांगणार असाल तर माझी काही हरकत नसल्याचं संभाजीराजे यांनी मत व्यक्त केलंय। मी राजकारण आणि हा सोहळा केव्हाही मिक्स केलं नाही आणि करणार सुद्धा नाही। 4 तारीख ही वेगळी आहे आणि 5 आणि 6 हा रायगडचा शिवराज्याभिषेक सोहळा हा वेगळा आहे। शिवराज्याभिषेक राजकारण केव्हा तरी थांबू शकते, पण शिवराज्याभिषेक सोहळा हा थांबणार नाही आणि म्हणून माझं या प्रसंगी इतकंच आव्हान आहे, जितकं 4 जून माझं महत्त्वाचं असेल पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य का आपल्या लोकांसाठी स्थापन करून दिलं हाच उद्देश ठेवून आम्ही हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून हा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केलेला आहे, जेणेकरून
शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यांचा उद्देश काय होता, शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं, हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्नशील असतो.